शोल्डर पेन असताना एक्सरसाइज करू की नको असा प्रश्न अनेकांना पडतो। या व्हिडिओमध्ये मी ह्याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे आणि तुम्हाला एक्झॅक्ट कोणते एक्सरसाइजेस करायला हवेत हे आपण आज या व्हिडिओमधून शिकणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल। यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता शोल्डर पेनवरती, तो नाईट टाइम शोल्डर पेनवर होता। नाईट टाइम शोल्डर पेनसाठी इलाज काय हे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं। तो व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर तो नक्की जाऊन बघा, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल। 75,000 पेक्षा जास्त लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि तो खूप पॉप्युलर, सगळ्यात पॉप्युलर व्हिडिओ आहे या चॅनलवरती। आता शोल्डर पेन मध्ये एक्सरसाइजेस करावे की नाही आणि कोणते करावे हे बोलण्याआधी मी तुम्हाला सांगतो की शोल्डर पेन हे कुठल्या गोष्टींमुळे सुरू होऊ शकतं, कुठली कुठली कारणं त्याला असू शकतात। तर जर्क लागणे, हाताला सडन जर्क लागणे, अचानक हात ओढला जाणे, हिसका बसणे, आउटस्ट्रेच्ड आर्मवर पडणे, म्हणजे आपण जेव्हा पडतो आपलं तोंड आपटायला नको खाली म्हणून आपण एक इनव्हॉलंटरी ऍक्शन करतो, म्हणजे हात समोर करणे आणि त्या हातावर पडतो आपण आणि अचानक शोल्डर पेन खूप जास्त प्रमाणात सुरू होतं। त्यामुळे रोटेटर कफ इंजुरी होऊ शकते। त्याच्यानंतर स्पोर्ट तुम्ही जर खेळत असाल तर क्रिकेट सारखे स्पोर्ट्स ज्याच्यामध्ये मल्टिपल टाइम्स थ्रो असतो किंवा एकाच ऍक्शनमध्ये बॉलिंग करतात त्यावेळेला सुद्धा रोटेटर कफ इंजुरी ही होऊ शकते आणि ऍक्सिडेंट हे एक कारण असू शकतं। त्यानंतर डायबिटीस, टाईट शोल्डर कॅप्सूल, त्याच हातावर अनेक महिने, अनेक वर्ष हात डोक्याखाली घेऊन असं करून अनेक तास झोपणे, तर ही काही मेजर कारणं शोल्डर पेनची असू शकतात। आता मी तुम्हाला एक केस स्टडी सांगतो। एक माणूस आहे, त्याला खूप जास्त शोल्डर पेन व्हायला लागलं आणि त्याला कळलंही नाही की ते का व्हायला लागलं, अचानक शोल्डर पेन व्हायला लागलं। त्यानंतर तो त्याच्या एका मित्राला भेटला आणि मित्राला भेटून त्यांनी सांगितलं की माझा खांदा खूप दुखतोय रे। तर मित्र म्हणाला, अरे बापरे, खांदा इतका दुखतोय, त्याची एक्सरसाइजेस केलेस का? तो म्हणाला, नाही, मला तर एक्सरसाइजेस काहीच माहित नाहीयेत। तर तो म्हणाला मित्र की तू एक्सरसाइजेस लगेच सुरू कर, नाही तर याचा फ्रोझन शोल्डर होईल। हे ऐकून तो घाबरला, त्यांनी लगेचच एक्सरसाइजेसला सुरुवात केली। त्यांनी त्याच्या मित्राला हेही सांगितलेलं होतं की मला रात्री खूप दुखतं, मी त्या कुशीवर झोपलो तर ते पेन वाढतं आणि दिवसभर झाल्यानंतर, काम झाल्यानंतर माझं पेन जास्त असतं जेव्हा मी घरी जातो तेव्हा। पण त्या मित्राला ऑब्व्हियसली ह्याच्यातलं काही नॉलेज नव्हतं, त्यांनी त्याला फक्त एक्सरसाइजेस करायला सांगून टाकले आणि त्याच्यानंतर त्यांनी घरी जाऊन एक्सरसाइजेस केले। हात गोल फिरवणे, वर खाली करणे आणि मग असा टॉवेलचा मागे पकडून हात खाली वर खाली करणे। तो जो टॉवेल पकडूनचा एक्सरसाइज आहे तो खूप कॉमनली लोकांना जनरली माहीत असतो। हात फिरवण्याचा एक्सरसाइज युजली लोकांना माहीत असतो, गोल गोल फिरवण्याचा। तर असं काही एक्सरसाइजेस त्यांनी प्रॉब्लेमली कुठेतरी बघितलेले असतील कदाचित, त्याच्यामुळे त्यांनी ते त्याच्या मित्राला सांगितले आणि मग त्यांनी हे एक्सरसाइजेस सुरू केल्यानंतर त्याचं पेन जास्त व्हायला लागलं, त्याचं पेन खूप वाढलं, खूप प्रमाणात पेन व्हायला लागलं, इतकं की आता फक्त नाईट टाइम पेन नव्हतं, आता तर दिवसभरच पेन सुरू होतं। आणि त्यांनी काही जरी केलं, दार उघडलं, गाडी चालवली, पेन जरी उचललं तरी सुद्धा हे पेन जास्त व्हायला लागलं, जास्त प्रमाणात यायला लागलं। आता त्याला काळजी वाटायला लागली की आता काय करावं। आणि या सिच्युएशनमध्ये अनेक लोक असतात। नाईट टाइम पेन आहे, त्या भागावर भार पडल्यानंतर पेन आहे, याचा अर्थ तिथे इन्फ्लमेशन आहे। आणि इन्फ्लमेशन का आलंय? इन्फ्लमेशन इंजुरीमुळे आले। इन्फ्लमेशन म्हणजे सूज, जॉईंटच्या आतमध्ये, कॅप्सूलच्या आतमध्ये असलेली सूज म्हणजे इन्फ्लमेशन। आणि हे टिपिकल इंडिकेशन्स असतात की तिथे एक इंजुरी झालेली आहे आणि जर तुम्ही त्या वेळेला एक्सरसाइजेस, फुल ब्लोन एक्सरसाइजेस जर केले, जसे हात फिरवण्याचे म्हणा किंवा हात वर उचलण्याचे किंवा जो मी आता दाखवला होता टॉवेल एक्सरसाइज, जो खूप पॉप्युलर आहे, सगळीकडेच दाखवला जातो, माहीत नसताना स्टेज जर हे एक्सरसाइजेस सुरू झाले तर हे पेन आणि ही इंजुरी ही एक्झॅसर्बेट होते, म्हणजे वर्सनिंग व्हायला लागतं त्या कंडिशनचं, इंजुरी वाढत जाते आणि मग इंजुरी वाढत गेल्यानंतर हे पेन आणि इन्फ्लमेशन सुद्धा वाढत जातं आणि नंतर हे एवढं सगळं दुखणं आहे म्हणून हळूहळू एनिवे हालचाल थांबवली जाते आणि मग त्याचा फ्रोझन शोल्डर होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात। आणि हे शोल्डर जॉईंटमध्ये जास्ती कॉमन किंवा जास्त टिपिकल शोल्डर जॉईंटला हे का आहे? त्याचं कारण असं आहे की शोल्डर जॉईंट हा एकच जॉईंट असा आहे जिथे जो हँगिंग असतो, त्याला काही सपोर्ट नसतो आणि बाकी सगळे जॉईंट्स वन ऑन टॉप ऑफ अनदर असतात, पण शोल्डर जॉईंट हा हँगिंग जॉईंट असतो। त्याच्यामुळे तिथे इंजुरी जर झालेली असेल तर त्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते। त्यामुळे इनिशियल स्टेजेसमध्ये जेव्हा पेन सुरुवात होते त्यावेळेला तुमचं जर ट्रॅव्हलिंग खूप असेल तर तुम्ही स्लिंग सुद्धा वापरला पाहिजे, त्या हाताला पूर्ण रेस्ट दिली पाहिजे, आयसिंग करायचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्या स्टेजमध्ये एक्सरसाइजेस कोणते केले गेले पाहिजेत हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। पुढे गेल्यानंतर जेव्हा पेन सिम्पटम्स कमी होतील, जेव्हा इन्फ्लमेशन तिथलं कमी होईल, ते झाल्यानंतर मात्र पुढचे स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस शोल्डरचे, त्याच्यानंतर जॉईंट रेंज ऑफ मोशन एक्सरसाइजेस, फ्लेक्सिबिलिटी एक्सरसाइजेस,
हे सगळे नंतर सुरू करायचे असतात. त्या एक्सरसाइजेस सुरू करण्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तर तुमचा कुठला स्टेज ऑफ पेन आहे हे तुम्ही या व्हिडिओमधून ओळखू शकता. त्याप्रमाणे तुम्ही एक्सरसाइजेस सुरू करू शकता आणि फॉलोअपसाठी किंवा पुढे तुम्हाला जेव्हा गरज पडेल त्यावेळेला तुम्ही मला डायरेक्ट येऊन भेटू शकता. तर चला आता आपण एक्सरसाइजेस बघूयात. आधी मी तुम्हाला बसून दाखवतो की हा एक्सरसाइज कसा केला गेला पाहिजे. नंतर तीच ॲक्शन तुम्ही झोपून फॉलो करा. कोपरे मागे न्यायचे, खांदे वर उचलायचे नाहीत. हा ॲक्च्युअल व्यायाम नाही, व्यायाम झोपूनचा आहे. आता पाठीवर झोपून त्याच पद्धतीने तुम्ही हात वर उचलून घ्यायचे आणि अपर आर्म्स गादीत दाबायचे. हे दाबल्यावर तुमची छाती थोडीशी वर उचलली जाते, पण डोकं पाय अजिबात हलवायचे नाहीत. हा आयसोमेट्रिक एक्सरसाइज आहे. तुम्ही हा सकाळ, दुपार आणि संध्याकाळ 25 ते 30 वेळा प्रत्येक वेळेला एक सेट असा करू शकता. त्यानंतर तुमच्या कुशीवर वळून झोपा. अफेक्टेड आर्म इथे राईट आर्म आहे असं मी गृहीत धरतोय. लेफ्ट हँडनी राईट आर्म धरून तो पुढे आणि मागे, वर आणि खाली असा रोटेट करायचा आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये मी माझा उजवा हात वापरत नाही आहे. राईट हँडची ताकद मी वापरत नाही आहे. आय एम युझिंग द लेफ्ट हँड टू मूव्ह द राईट हँड. इथे तुम्हाला जर पेन वाटलं तर थांबून 2 दिवसांनी रिअटेम्प्ट करा. कुशीवर झोपता येत नसेल तर हा एक्सरसाइज काही दिवसांनी सुरू केलात तरीही चालेल. आता आपण पाठीवर झोपून आर्म ऑसिलेशन्स करणार आहोत. उजवा हात दुखत असेल म्हणजे उजवा खांदा दुखत असेल तर लेफ्ट हँडनी राईट हँड धरायचा, म्हणजे डाव्या हाताने उजवा हात धरायचा आणि डाव्या हाताची ताकद वापरून पुढे आणि मागे अशी मूवमेंट करायची. साधारण 15 काउंट्स झाले की नंतर तुम्ही ऑसिलेशन सुरू करू शकता. 1 2 3 4 5. पुन्हा 1 2 3 4 5. हे तुम्ही दिवसाभरात 2 ते 3 वेळा, प्रत्येक वेळेला 2 ते 3 सेट्स 5 ऑसिलेशन्सचे करा. आता पोटावर झोपा. बेडच्या एजवर तुम्ही झोपू शकता. हात खाली हँग व्हायला पाहिजे. नंतर हाताचे सर्कमडक्शन्स म्हणजे रोटेशन्स सुरू करायचे. सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही हात गोल गोल फिरवायचा. आत्ता मी 10 वेळा फिरवून दाखवला आहे एका डिरेक्शनमध्ये. त्यानंतर तसाच रिव्हर्स डिरेक्शनमध्ये 10 वेळा फिरवायचा. दहा वेळा हात फिरवून झाला की त्यानंतर स्ट्रेट फॉरवर्ड अँड बॅक पेंड्युलम एक्सरसाइज सुरू करायचा. हा एक्सरसाइज तुम्ही 10 वेळा करू शकता. थोडी ताकद वाढली किंवा पेन थोडं कमी झालं तर 20 वेळापर्यंत जाऊ शकता. आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ असे तुम्ही त्याचे 3-3 सेट्स करू शकता. प्रत्येक वेळेला एक सेट करून तुम्ही थांबलात तरीही चालेल. आता तुम्ही बघितले फ्रोझन शोल्डर होऊ नये म्हणून तुम्ही प्रायमरी स्टेज ऑफ पेनमध्ये कोणते एक्सरसाइजेस स्टार्ट करू शकता. हे एक्सरसाइज तुम्ही घरच्या घरी करू शकता. सोपे एक्सरसाइज आहेत आणि याच्या पुढचे जे बँड एक्सरसाइजेस असतात किंवा रेझिस्टन्स एक्सरसाइजेस असतात हे पुढच्या स्टेजमध्ये सुरू करायचे जेव्हा प्रायमरी पेन स्टेज कमी होते किंवा एक बेसलाईन लेवल 1-2 पेन राहतं. बट अदरवाईज ऑल अदर ॲक्टिव्हिटीज आर बेटर. म्हणजे बाकीच्या कुठल्याही ॲक्टिव्हिटीजमध्ये पेन जेव्हा येत नाही आहे किंवा इतकं जास्त पेन येत नाही आहे त्यावेळेला मग एक्सरसाइजेस सुरू करता येतात. ते ॲडव्हान्स्ड एक्सरसाइजेस असतात. त्यासाठी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.